मैत्रिणींनो, तुमची कटोरी अशी चपटी होते, कटोरी व्यवस्थित बसत नाही किंवा तुमच्या कटोरीला टोक येते, तर हे प्रॉब्लेम कशामुळे होते आणि हे प्रॉब्लेम होऊ नये यासाठी या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्समध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी माहिती सांगितलेली आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. आजपासून तुमचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होणार आहे. तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये. तर मैत्रिणींनो, सर्वप्रथम आपण कटोरीला टक्स द्यायच्या अगोदर कटोरी जर तुम्ही अस्तरचा ब्लाऊज असेल तर कशी जोडायची ते सांगणार आहे. खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी एका साईडला अशी कटोरी जोडून देतात, तर त्या अशा एका साईडची तयार होते. तर आपल्याला तसे करायचे नाही. बघा, या कटोरीचे तोंड या दिशेला आहे, तर त्याच्या विरुद्ध दिशेला दुसरी कटोरी ठेवून घ्यायची आहे आणि त्याखाली अस्त्र ठेवायचे आहे. नंतरच आपल्याला जोडून घ्यायची आहे. यामुळे काय होणार आहे, तुमची कटोरी ही एकाच साईडची तयार होणार नाही आणि त्यावर मार्किंगसुद्धा करून घ्यायची आहे. बघा की हा वरचा भाग आहे. आले तुमच्या लक्षात. आता आपण कटोरी चपटी होऊ नये आणि तुमची कटोरी चपटी का होते किंवा तुमच्या कटोरीला का टोक येते ती संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि व्यवस्थित कटोरी कशी तयार करायची ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर बघा, आपण अस्तरला कटोरी जोडून घेतलेली आहे, म्हणजे कटोरीचा कपडा जो आहे तो अस्तरला जोडून घेतलेला आहे. तुम्हाला एक गोष्ट सुरुवातीला सांगायची आहे मैत्रिणींनो, की तुम्ही मापानुसार जर कटोरीचे टक्स टाकले, मापानुसार कटोरी व्यवस्थित कट केली, कटोरीचे टक्स टाकले, कटोरी उंचीला मापानुसार घेतले, तर तुमची कटोरी कशीच बिघडत नाही, चपटीही होत नाही आणि टोकही येत नाही. तुमची कटिंग चुकते आणि माप घेणे चुकते, त्यामुळे तुमचे कटोरीचे टक्स तुम्हाला व्यवस्थित टाकता येत नाही. पुढे मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगते. तर इथे बघा, आपण अस्तर जोडून घेतलेले आहे कटोरीच्या कपड्याला. आता कटोरी चपटी का होते आणि कटोरीला टोक का येते, तर हे दोन्ही प्रॉब्लेम इथे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, ही जी कस्टमरची कटोरी आहे ती लांबट आहे. बघा, हा लांबट आकार कटोरीचा येऊ नये त्यासाठी तुम्हाला टक्स व्यवस्थित द्यायचे आहे, कटोरी व्यवस्थित कट करायची आहे. आणि टक्स बघा, कटोरीचे टक्स हे तिरपे जात आहे. कस्टमरनी मला सांगितले की हे जे कटोरीचे टक्स आहे ते सरळ न येता तिरपे जात आहे, एका साईडला जात आहे. तर हे सर्व प्रॉब्लेम आपल्याला येऊ नये त्यासाठी पुढे आपल्याला काय करायचे ते मी सांगत आहे. दोन चुका तुमच्याकडून काय होतात ते इथे मी तुम्हाला सांगते. खाली जे आपण हे माप टाकत असतो, जे टक्स देत असतो ते टक्स बघा, हे आपण जे जोडत असतो तर हे टक्स आपल्याला मापानुसार द्यावे लागते. म्हणजे 34चा ब्लाऊज असला तर 1.25 इंच, 36चा असला तर 1.5 इंच, याचा संपूर्ण चार्ट मी दिलेला आहे माझ्या चॅनलवर. तर हा ब्लाऊज 34 साईजचा आहे, तर त्या ब्लाऊजची कटोरी जी आपण काढतो त्याला जे टक्स द्यायचे असते ते आपल्याला 1.25 इंचावर द्यायचे असते. तर बघा, 1.25 इंचावर टक्स आपल्याला मारायचे आहे. पण तुम्ही काय करता, ही जी रुंदी आहे ती 1.25 इंच न घेता 1.5 इंच घेता. तर बघा, अशी घेता तुम्ही, 1/2 इंच वाढून घेताय. आणि उंची पाहिजे असते 2.25 इंच, तर तुम्ही इथे 2 इंच घेता, 2.25 इंच घेता, उंची कमी करून टाकता. तर बघा, इथे रुंदी 1.5 इंच घेता आणि उंचीला तुम्ही 2.25 इंच, 2 इंचच घेता, म्हणजे उंची कमी झाली, रुंदी जास्त झाली. आता आपण यावर शिलाई मारून बघू आणि तुम्हाला इथे मी दाखवते की कटोरी कशी टोक देते. तर ही चुकी केल्यामुळे साहजिकच तुमच्या कटोरीला टोक येणार आहे. आता मी तुम्हाला दाखवते. बघा, या कटोरीला किती मोठा टोक आलेला आहे. बघा, आले तुमच्या लक्षात. वरती कटोरी अशी उभी राहिल्यासारखी झालेली आहे. इथे शिलाई मारल्यावर कटोरी आपण क्रॉसपट्टीला जोडल्यावर तर कटोरी लगेच उभी राहील. आले तुमच्या लक्षात. ही पहिली चूक तुम्हाला करायची नाही. आता कटोरी चपटी का होते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आता हे पहिले आपण उसळून घेऊ आणि चपटी का होते ते बघू. काही महिला काय करतात, रुंदी मापापेक्षाही कमी घेतात, रुंदी मापापेक्षाही कमी घेतात, म्हणजे 1.25 इंच घ्यावी लागते तर 1 इंच घेतात आणि उंचीला वाढवतात, उंच जास्त घेतात. तर बघा, आता यावर पण आपण शिलाई मारून बघू. तर ही कटोरी चपटी तर होणारच आहे. इथेच आपल्या लक्षात येते की रुंदी जर तुमची कमी झाली, उंची वाढली तर कटोरी चपटी होते. आले तुमच्या लक्षात. आता सरळ करून दाखवते. तर कटोरी बघा, इथे चपटी झालेली असेल. तर बघा, इथे कटोरी चपटी झालेली आहे, म्हणजे 34 साईजला जी छाती असते ती छाती या कटोरीत बसत नाही. मग त्या महिलेला ती कटोरी दाटल्यासारखी होते, दाबल्यासारखी होते. त्या महिलेला तो ब्लाऊज कम्फर्टेबल वाटत नाही, कारण की मापानुसार तर ब्लाऊज कट केलेला असतो, पण कटोरीचे जे टक्स आहेत तेच चुकून ती कटोरी लहान मोठी चपटी झालेली असते.
34 साईजनुसार टक्स कितीवर द्यायचे आहे आणि परफेक्ट कटोरी कशी तयार करायची ते मी इथे तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, रुंदी घ्यायची आहे आपल्याला 1.25 इंच, रुंदी 1.25 इंच आणि लांबीला घ्यायची आहे 2.25 किंवा 2.5 इंच। जर महिलाची उंची जास्त असेल तर तुम्ही 2.5 घेऊ शकता किंवा 2.25। आता यावर मी शिलाई मारून दाखवते आणि अजूनही काय चुका करता तेही मी सांगते। शिलाई मारताना तुम्ही काय करता, खालचा भाग आहे ना तो मागे पुढे घेता, घाईघाईत मागे पुढे घेता, मग ती कटोरी तिरकी जाते। मागचा आणि समोरचा भाग एकमेकावर एकदम व्यवस्थित ठेवायचा आहे, किंचितही मागे पुढे जाऊ द्यायचा नाही। तर बघा, कटोरी जोडतो त्या ठिकाणी खाली आलेली आहे आणि टक्सही तिरपा गेलेला आहे आणि समोर कमी पडते। तर असे करायचे नाही, व्यवस्थित एक एक कोना एकमेकावर ठेवूनच आपल्याला शिलाई मारायची आहे। आता 34 साईजसाठी रुंदी 2.25 इंच आणि लांबीला मी इथे 2-2.25 इंच घेतलेले आहे। तर आता व्यवस्थित आपण शिलाई मारून घेऊयात। तर बघा, ही कटोरी एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट होणार आहे। जेवढी 34 छातीला लागत असते तेवढी ही कटोरी तयार होणार आहे। तर बघा, किती व्यवस्थित कटोरीचा आकारही गोल आलेला आहे। जशी कस्टमरने मला ब्लाऊज दिला होता मापाला, त्याची कटोरी ही लांबट होती, तर ही लांबट आलेली नाही आणि टक्स बघा सरळ रेषेमध्ये आलेले आहेत। आता दुसरीही कटोरी आपण तयार करून घेऊया आणि दोन्ही कटोऱ्या मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। एकदम परफेक्ट झालेले आहे आणि कस्टमरच्या मापानुसार झालेले आहे। पफ पण आलेला आहे, पण टोकही नाही आणि चपटीही झालेली नाही। तर बघा, किती व्यवस्थित दोन्ही कटोऱ्या दिसत आहे आणि कटोरीचा आकारही व्यवस्थित आलेला आहे आणि टक्सची जी लाईन आहे ती एका रेषेमध्ये सरळ आलेली आहे। बघा, टक्सची जी लाईन आहे ती खूप साऱ्या महिलाची तिरपी जाते, तर ती तिरपी होऊ नये त्यासाठीही समोर मी ट्रिक्स सांगणार आहे। जेव्हा या कटोरीला खाली क्रॉसपट्टी लागेल त्यावेळेस बघा कटोरी आपली अशी तयार होईल। आले तुमच्या लक्षात? एकदम परफेक्ट, एकदम व्यवस्थित मापानुसार आपली कटोरी तयार झालेली आहे। तुम्हाला जर कटोरीचा चार्ट हवा असेल तर मी तुम्हाला पुढे चार्टसुद्धा देईल, तसे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, याआधीही दिलेला आहे। आता हे टक्स व्यवस्थित दिल्यावरही खूप साऱ्या महिलाचे टक्स हे तिरपे जाते। तर का जाते, तर आपल्याला हे कट करून घ्यायचे नाही। हे जे टक्स आहे कट करायचे नाही, तिथेच असे समान भागामध्ये दोन्हीकडून दाबायचे आहेत। बघा, समान भाग घ्यायचा आहे, दाबायचे आहेत आणि एक जाडी शिलाई मारून घ्यायची आहे। नंतर ते क्रॉसपट्टीमध्ये गेल्यावर निघणारच नाही। तर बघा, इथे समान भागामध्ये जे कटोरीचे टक्स आहे ते मधात टाकायचे आहे। खूप साऱ्या महिला एका साईडला टाकून देतात, मग एका साईडला ते टक्स जाते। तर बघा, असे आपल्याला इथे करायचे आहे। आता या कटोरीला आपण मागून शिलाई मारलेली नाही, तर बघा हे इकडे तिकडे जातात। आता हे बघा, ही एकदम परफेक्ट उभी म्हणजे अशी उभीच राहील, कारण की मागून त्याला सपोर्ट आहे आणि जेव्हा कस्टमर हा ब्लाऊज वेअर करील त्यावेळेस ती कटोरी व्यवस्थित बसेल। बघा, हे कटोरीचा जो टोक आहे तो इकडेही जात नाही आणि इकडेही येत नाही, एका ठिकाणावर बसून आहे आणि या कटोरीला सपोर्ट नसल्यामुळे ही कटोरी जशी आपण अंगात घालू तशी इकडे तिकडे त्याची टोक जाऊ शकते। तर आपल्याला व्यवस्थित कटोरी कट करायची आहे, व्यवस्थित मापानुसारच त्याला टक्स मारायचे आहे, उंचीलाही टक्स व्यवस्थित द्यायचे आहे आणि मागून असे शिलाई मारून घ्यायची आहे। त्यामुळे तुमची कटोरी ही परफेक्ट बसेल, कटोरीला टोक येणार नाही, कटोरी चपटी होणार नाही। कटोरी संबंधित संपूर्ण प्रॉब्लेमचे सोल्युशन आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे। तर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि काल जो मी व्हिडिओ टाकलेला आहे तर त्यामध्ये शोल्डर उतरू नये, मागच्या मुंड्यामध्ये चोळचुण्या फुगा येऊ नये आणि जे मागचे टक्स असते ते व्यवस्थित दिल्या जात नाहीत, त्यामुळे काय काय प्रॉब्लेम होतेत, संपूर्ण प्रॉब्लेमचे सोल्युशन मी एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर नक्की तो व्हिडिओ जाऊन बघा, तो व्हिडिओ बघितल्यावर नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि तुमचा ब्लाऊज परफेक्ट बसेल। तर त्या व्हिडिओची लिंक मी वरी देत आहे। आणि परवाला जो व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये 3 प्रकारे बाही कशी कट करायची, म्हणजे छोटी, दंडापर्यंत आणि मनगटापर्यंत 3 प्रकारची बाही कशी कट करायची ते सुद्धा मी सांगितलेले आहे आणि एकदम बारकाईने सांगितलेले आहे। कॅप हाईट किती घ्यायची, काय काय बदल करावे लागते, इतक्या बारकाईने माहिती तुम्हाला कुणीच सांगितली नसेल। तर तोही व्हिडिओ नक्की जाऊन बघा, त्याही व्हिडिओची लिंक मी वरी देते। तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल। चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।